आपला कोरेगाव ते काटापूर रस्ता आणि कोरेगावच्या अंतर्गत हा रस्ता आरफळ कॉलनीपर्यंत जाणारा रस्ता हा राहिल्यामुळं इथं थोडासा नागरिकांच्या संभ्रम अवस्था तयार झाली होती। काही विरोधकांनी त्या नागरिकांना हा रस्ता होणार नाही, याचे पैसे नाहीत असं अफवा पसरवल्या। खरं तर तसं कुठलीच गोष्ट नव्हती। इथं थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम होता, पोल शिफ्टिंगची समस्या होती, त्याच्यामुळे ह्या रस्त्याचं काम बऱ्याच दिवस झालं रखडलेलं। पण आता ते पोल शिफ्टिंगचं पण काम चालू झालेलं आहे आणि रस्त्याचंही काम चालू झालेलं आहे। लवकरच हा रस्ता आता आरफळ कॉलनीपर्यंत पोचल आणि आमदार महेशदादा शिंदेच्या माध्यमातून जो हा कोरेगावातील विकासाचा झंझावात आहे तो असाच अविरतपणे इथून पुढे सुद्धा चालू राहील, ही आजच्या या उद्घाटन प्रसंगी आम्ही सगळे मिळून आपणास ग्वाही देतो। त्या माध्यमातून पोल शिफ्टिंगचं काम चालू झालेलं आहे आणि या रस्त्याचं सुद्धा काम चालू झालेलं आहे। खरं तर या रस्त्यावर बऱ्याच जणांनी राजकारण करायचा प्रयत्न केला। त्या लोकांनी एक आपलं स्वतःचं एक असं मत तयार करून घेतलं की ह्या इथल्या सगळ्या नागरिकांना थोडंसं त्यांची दिशाभूल करणं। खरं तर दोन मानसिकता असतात की एक जण ग्लास भरलेला बघत असतो आणि एक ग्लास कसा निम्मा मोकळा तो दाखवत असतो। आज कोरेगाव शहरामध्ये विकास काम करत असताना काही थोडीशी कामं काही टेक्निकल अडचणीमुळे शिल्लक राहिलेली, पण त्याच्यावर पैसे सुद्धा पडले होते आणि काही त्या टेक्निकल गोष्टींच्यामुळं ह्या रस्त्याचा आज इथं पुन्हा एकदा त्या टेक्निकल सगळ्या अडचणी संपून कोरेगाव आमची नगरपंचायतीनं ह्या सगळ्या ह्या रस्त्याला आलेल्या अडचणी संपवलेल्या आहेत आणि आता हा रस्ता आपला आरफळ कॉलनीपर्यंत होण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे। आणि आज इथल्या सर्वच प्रमुखांच्या हस्ते याचा आज आपण पुन्हा एकदा नारळ फोडून सुरुवात केलेली आहे। हा नक्कीच रस्ता लवकर पूर्ण होईल। त्यांनी आरफळ कॉलनी हा रस्ता लवकर चालू झाला असता किंवा हा रस्ता लवकर वाहतुकीस आला असता, पण इथं जी राजकारण करणारी काही माणसं आहेत ती ठराविक इथली शेतकरी आहेत आणि तेच राजकारण करतात। त्यांनीच हा रस्ता बंद पडायचं कारण त्यांचंच आहे। त्यांनीच कुठंतरी दमदाटी करायची, कॉन्ट्रॅक्टरला कुठंतरी आररावी करायची, त्यातून हा रस्ता बंद पडल्यानंतर त्यांनी राजकारण काय केलं तर रस्ता रोको करून काहीतरी माणसांची दिशाभूल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्या प्रयत्नाला कधीही आमदार साहेब भी घालणार नाहीत। आमच्या पाठीशी राहुलदादा वर्गे सदैव आहेत। हा रस्ता त्यांच्या आंदोलनासाठी नाही, पण रस्ता हा पूर्वीपासून ठरलेला होता, तो होणार म्हणजे होणारच होता, त्यात काय दुमत नव्हतं। फक्त राजकीय दिशा कुठेतरी वेगळी न्यायची आणि त्याचा गैरफायदा काहीतरी स्वार्थ साधायचा एवढा त्यांचा प्रयत्न होता। आज खरं तर कृषी कट्टा ते आरफळ कॉलनीचं रस्त्याचं काम जे थांबलेलं होतं ते चालू करण्याचं आज निर्धार आमदार साहेब खरं रस्ता होत असताना ह्या रस्त्याला बऱ्याच अडचणी उभ्या गेल्या, त्यामुळे काही टेक्निकली अडचणीमुळे हा रस्ता थांबलेला होता आणि आज रस्ता चालू होणार हे त्यात आलं विरोध की आज मुद्दा म्हणून आम्ही आंदोलन करणार, मग आमच्यामुळे रस्ता चालू होतो ही दाखवण्याची भूमिका त्यांची आज होती। परंतु लोकांना जनतेला माहीत आहे की आमदार महेशदादा शिंदे साहेब यांनी कोरेगाव शहरामध्ये विकासाची गंगा वाहिलेली आहे। आत्तापर्यंत 50 वर्षातला बॅकलॉग भरून काढत प्रचंड मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत आणि मुद्दामून आम्ही आंदोलन करतो मग रस्ता चालू करतो हे आविर्भाव दाखवणाऱ्यांना खरं तर ही आजचा फरक आहे आणि आज रस्ता चालू होतोय। लवकरच हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीतपणे चालू होईल। धन्यवाद।